नमस्कार मित्रांनो, कशा सगळे. तर नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि कसे सगळे तुम्ही, बरे आहेत ना? ठीक आहेत. तर काय करले आमची मॅडम? ए काय चाललंय सकाळ सकाळी एवढं? ते काय बंद करा व्हिडिओ काढायचा. अरे काय अरे मी बंद करा म्हणले बरं का. काय बंद करा? ते काय? व्हिडिओच राहू दे बाजूला. काय झालं? काय चला. काय झालं? मला नाही का हे लेजू झालं का नाही, मी असं हे नकली घालायला लागले. सोनं मोडलं होतं मागं घराच्या टायमिंगला. मला 1-2 ग्रॅमच्या वाट्या करायचं. हे काय चला, लय नाही पैसे आहे हो तुमच्याकडं. आज झालं काय? तू असं अचानकच अरे झालेलं काय नाहीये, ते व्हिडिओचं ब्लॉगचं राहिलं बाजूला. झालेलं काय नाहीये, तुमच्याकडे लय पैसे आहे म्हटलं. पैसा आहे? हो, तुम्ही दानशूर आहे. इतके पैसे आहे ना तुमच्याकडे, फक्त बायकोला द्यायला पैसा नसतोय. बाकी सगळ्यांसाठी पैसा आहे तुमच्याकडे, फक्त माझ्यासाठी पैसा नाहीये तुमच्याकडे. प्रमिला, शांत डोक्याने नीट ऐक माझं. मी सकाळ सकाळ मला भांडणं करायची नाही तुझ्यासोबत. मी लय फ्रेश मूड मध्ये होतो. म्हणलं चला सकाळ सकाळ व्हिडिओ बनव. तू हे काय वेगळं काय? छान आहे, मला पण आनंद होतोय, मी पण मस्त आहे. मला पण कंटाळा आलाय आता. अगं झालं काय पण अचानकच असं का करायला लागलेस? झालं काय अचानक म्हणजे? तुम्हाला कुठलीही वस्तू जर घ्यायची झाली, आता हे थांबा, इथं लांबच नाही, थांबा. हे असं आहे मित्रांनो, माझं आता काय चुकलं सांगा. मी रोजच्या सारखं लागलोय. ते बोलायचं बंद करा. काल हे फक्त मी 300 रुपयाचं टूथपेस्ट ऑर्डर केली. किती भोंगा पसरला तुम्ही. काय भोंगा पसरला? किती भोंगा पसरला. कशाला ऑर्डर करायला लागले? टूथपेस्ट लागते ना दात घासायला, लागते ना. लोकलला इथं महाग भेटते, 500 रुपयाला ती टूथपेस्ट. म्हणताना मी ऑनलाईन 300 रुपयाची ऑर्डर केली. थांबा जरासा, माझा मुद्दा होते ह्यावेळेस बरं का. पच मध्ये बोल नका बरं का. काय बरं बोल. तुम्हाला मी माझ्या कुठल्या वस्तूसाठी पैसे मागितले, कुठल्या गोष्टीसाठी काय बोलले, तर तुमच्याकडे पैसे नसतात. काल फोन पे कोणाला केला होता? काय केलं फोन पे मी? सांगा ना. काल 8:30 रात्रीचं फोन पे कोणाला केला होता? 8,000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन आहे तुमचं. कुणाला केलं? म्हणजे आता मोबाईल बी चेक करणार का तू माझा? मोबाईल चेक करणार म्हणजे मी पैसे घेत होते माझ्या मोबाईल मधला बॅलन्स आपला रिचार्ज करण्यासाठी. नाही पण तू विचारायची का? तुझं काम नाही माझं काय विचारायचं? हात लावायच्या आधी. काय विचारायचंय? दोघांचाही मोबाईल वरच असतोय. तुम्ही पण माझा घेता, मी तुमचा घेते. विचारायचं काय त्याच्यामध्ये? तुमचं काय चॅटिंग वाचायला लागले का मी? चॅटिंगचा काय संबंध इथं आता? तुम्ही काल 8,000 रुपये ट्रान्झॅक्शन केले. तुम्हाला 1 मिनिटही विचार नाही आला पैसे पाठवताना? काल 300 रुपयाचं पार्सल आलं, ते पार्सलवाल्या समोर माझ्या अब्रू काढायला लागलाय तुम्ही. मला म्हणते कशाला प्रमिला तसला ऑर्डर करते, आणि त्याला म्हणायला लागलाय की नाही का, प्रमिला चव्हाणचं ऑर्डर असेल तर कॅन्सल करत जा म्हणून. ते बिचारे गेला हसत. त्याला काय माहिती त्यांच्या घरात भांडणं चालत, काय चाललंय ते. बरं जाऊ दे, मस्करीत बोललो असेल मी. बरं मस्करीत राहू दे. ऐका जरासं, बोलायचं नाही म्हणलंय मी तुम्हाला आज बरं का. काहीच बोलायचं नाही. हे किती झालं खोटं घालायला लागली मी. पार असं माझ्या मानवर सगळ्या फोड्या उठलेल्या येतात. त्याला पैसे नाहीत तुमच्याकडे. घरच्यांनी सहज जरी काही जरा म्हणले ना, सहज अरे जरा पैसे लागतात पाठवतो का, लगेच बाबा न विचार करता जेवढे हाय तेवढ्या अकाउंटवरचे लगेच फरार पैसे. विचार पण नाही येणार. म्हणजे मी मला काटकसर करायला लावायची. मला काय आणू द्यायचं नाही. पोरांना काय खायला आणायचं म्हणलं की बाहेरचं कशाला रोज रोज पाहिजे. म्हणजे माझ्यावर सगळं चालते काटकसर. घरच्यांच्या बाबतीत म्हणलं की लगेच पैसा पाठवायचा का नाही? काय राडा पण मला एक गोष्ट नाही तुझी. ठीक आहे, मी काय म्हणते, आपलं ठरलंय ना दर महिना 5,000 पाठवायचे. तुम्ही पाठवताय पण आता हे परत 8,000 पाठवायची काय गोष्ट होती? पण मला बोलायला वेळ देणारच का नाही? मला बोलायचं, मला ऐकायचं नाही तुमचं. कारण की तुम्ही मला का नाही छान मस्तपैकी गोल एक्सप्लेन करून सांगणार, जेणेकरून मला पुढे बोलताच येणार नाही. आणि प्रॉब्लेम पण इतकी हिट असतात ना तुमच्या इकडले की त्याला ऑप्शनच नसते पैशाशिवाय. 10 तारखेला पगार झाल्यावर 5,000 रुपये पाठवले होते का नाही? मग आज परत 3 तारखेला पैसे पाठवायची काय गरज होती? मला तू बोलू देणार आहे का नाही? मला ऐकायचं नाही तुमचं. प्रत्येक वेळेस मी काटकसर करायची, प्रत्येक वेळेस माझं असते. कुठली पद्धत आहे तुझी एकदम माझ्या बाजूने मलाच एकट्याला टार्गेट करायची? एकट्याला टार्गेट करायचं मला सगळ्यात मोठं दुःख हे वाटतं, तू माझा मोबाईल चेक केलाच. मोबाईल चेक करला मी, तुमचं चॅटिंग चेक करत नव्हते काय? मी चॅटिंगचा विषय काय? फालतूचं बोलायचं नाही. चॅटिंगचा काय विषय नाही याच्यामध्ये. तू विषय तुमचं सोशल मीडियाचं कुठलं चेक केलं नाही? व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, इंस्टाग्राम नाही, काही चेक केलेलं नाही मी तुमचं. फक्त आणि फक्त मी फोन पे ला गेले होते, मला वरती नोटिफिकेशन आलंय ते. विषय भरकाटू नको तू. तुम्हाला आठवतंय तुम्ही सकाळी आंघोळीला चालले होते, मी तुम्हाला काय म्हटलं, श्रीचे पप्पा 300 रुपये पाठवा, मला रिचार्ज करायचंय. तुम्ही काय म्हणले, घे त्याच्यामधनं. फोन पे ओपन केला, वरतीच ट्रान्झॅक्शन होतं. दादा 8,000 रुपये सेंड. अगं प्रॉब्लेम आला होता अचानक त्यांना. होय, तुमचे सगळे प्रॉब्लेम असतात. माझ्या टायमिंगला प्रॉब्लेम नसतात, फक्त तुमच्या टायमिंगला प्रॉब्लेम असतात. मी पैसे द्यायला नको म्हणते का? मी नको म्हणते का पैसे द्यायला? पण एका महिन्यात जर 2-2 वेळेस तुम्ही तिकडे पैसे देत असतील तर करायचं काय? करणारच का नाही तू आता?
मला बोलूच नका तुम्ही. तोंड बंद कर तू. मला आत्ताच्या तर सोनं घ्यायचं, चला. मला माहित नाही. तू एवढा आवाज सोडून का मला बोलायला बोलू लागलीस नका. मला? मला काय बोलू बोलायला नका. लागलीस? का बोलायला लागली एवढा आवाज सोडून तू? हा? मी फक्त मी काटकसर करायची, माझं तेवढं चालतंय. ह्यांच्या टायमिंगला थोडं सगळं ओके असतंय. माझ्या टायमिंगला सोडून नुसतं येतंय मध्ये मध्ये मध्ये, नुसतं माझ्या टायमिंगला. हा 2 ग्रॅमचं साधं तुमचं गळ्यात मग घ्यायची लायकी नाही, मला सांगायला लागलेत. बघ ऐक माझं, तू आहे ना आता जा, मला बोलायचं ना तुमच्या संग. लय डोक्यात चालली तू हा माझ्या. जा, डोक्यावर जावा ना तर कशावर पण जा, मला बोलायचंच नाही. बरं ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. करा काय करायचं. हा तुझी लय झाली नाटक, यांच्यासाठी करत बसायचं. लय नाटकं झाली तुझी आता. यांच्यासाठी करत बसायचं, तिने आम्हाला हे केलं. माय माग येऊन का बघा तुम्ही. ठीक आहे बघतो. ठीक आहे जातो, जा. जा, मला तर काय करायचंय.